वरिष्ठ संस्कार संतोष चव्हाण आता मात्र सामन्याला होते सुरुवात निश्चितच बॉम्बे संघाच्या माध्यमातून बोनीची पहिली चढाई घेऊन आता मात्र आपल्याला विशाल म्हस्के या ठिकाणी बघायला मिळतोय। हा देखील एक प्रचंड वेगवान असा चढाई पाहतात, परंतु सध्या काहीसा बॅकफूट वरती त्याचा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय, परंतु अँकल होल्डचा चिवटपणा अजून देखील तसाच्या तसाच आपल्याला विशालच्या माध्यमातून बघायला मिळतोय। माघारी परत त्याला प्रत्युत्तर जशाच तसं प्रत्युत्तर देण्याकरिता या ठिकाणी साहिल जगताप जर्सी क्रमांक 12 बघा कितपत गुणांची लैलूट त्याच्या माध्यमातून केली जाते। एमटी रेड असेल, निश्चितच थर्ड रेड वरती हा खेळ खेळण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून केली जाते। यावेळेस मात्र गौरव हिरडेकर मागच्या सामन्यामधील गेम चेंजर ठरला होता। एक मोठी चढाई त्याच्या माध्यमातून झाली आणि मात्र मोठा बदल त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला। आता मात्र या संपूर्ण स्पर्धेमधील ज्या खेळाडूकडे सगळ्यात जास्त नजरा लागल्या, ज्याने निश्चितच रसिकांच्या मनावरती अधिराज्य केले, तोच पार्थ शिर्के आता मात्र पहिली थर्ड रेड घेऊन या अंतिम सामन्याची आपल्याला बघायला मिळतोय। बघूया कितपत गुणांची लैलूट पार्थच्या माध्यमातून केली जाते। यावेळेस मात्र डाव फसतोय, पार्थ मैदानाच्या बाहेर जातोय। एक जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते गौरव आणि त्यानंतर चिवे कबड्डी संघासाठी ज्यांच्याकडून टी शर्ट देण्यात आलेले आहेत, क्वालिटी फूडचे मालक आदरणीय श्री विनायक नामदेव ठाकूर त्यांच्या वतीने कॅपॅसिटी नाही तेवढी नको। नामदेव रामजी ठाकूर यांना विनंती आहे की आपल्या मुलाचा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे। नामदेव ठाकूर या। क्वालिटी फूडचे मालक आदरणीय श्री विनायक नामदेव ठाकूर यांच्याकडून कबड्डी संघासाठी टी शर्ट देण्यात आलेले आहेत। त्यांच्या वतीने त्यांच्या बाबांना विनंती आहे की आपल्या मुलाचा मान सन्मान स्वीकारायचा आहे। गुणतालिका जर आपण पाहिली तर एक समान गुणांवरती हा चालू सामना आपल्याला बघायला मिळतोय, परंतु विजयी कोणता संघ ठरेल हे अजून देखील गुलदस्त्यामध्ये असेल। खऱ्या अर्थाने विजयी पताकाच्या संघाला या मैदानामध्ये रोवायचे असेल त्याला मात्र मोठा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल, तर आणि तरच आपण विजयश्री या मैदानामध्ये खेचून आणणार आहात। दोन्ही संघ मातबर आहेत, दोन्ही संघ एकाच पंचायतीमधले आहेत, परंतु या ठिकाणी एक घमासान युद्ध दोन्ही संघांच्या माध्यमातून कायमच आपल्याला बघायला मिळालंय। बघूया आज कोणाचं नशीब या ठिकाणी चालतंय, परंतु नशिबावरती चालणारा कबड्डीचा खेळ नाही, स्वतःच्या मेहनतीवरती आणि स्वबळावरती खेळला जाणारा हा कबड्डीचा खेळ आहे। चढाई करता आता मात्र विशाल म्हस्के एमटी रेड असेल, नक्कीच माघारी परतलाय, प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा पार्थ शिर्के थर्ड रेड तिसरी चढाई डू अ डाय। यावेळेस एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते। खरोखर एक जबरदस्त कॉम्बिनेशन वावे संघाच्या माध्यमातून या ठिकाणी सजलं जात आहे। आता मात्र थर्ड रेडला प्रत्युत्तर थर्ड रेडने या ठिकाणी प्रसाद हिरडेकरचा वापर केला जातोय। कितपत यशस्वी ठरतोय प्रसाद, परंतु यावेळेस जबरदस्त अँकल होल्ड साहिल जगतापच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय।
प्रत्युत्तर देईल प्रणय तेलंगे. निश्चितच एक दर्जेदार खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून उत्तर आणि नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. की नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भेटता नाही चैन करावी स्वप्नांची. की असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70 आणि नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ही अस्तित्वाची लढाई आहे वावे विरुद्ध रासळ. जो विजय होईल निश्चितच जर वावे संघ विजय झाला तर लगातारचे 2 वर्ष चिवेच्या मैदानामध्ये अंतिम विजेतेपद पटकावणारा संघ ठरेल. परंतु जर रासळ संघ विजय झाला तर निश्चितच या ठिकाणी गतवर्षीचा विजेता बदलेल. यावेळेस मात्र अविनाश काळे अनसक्सेसफुल प्रयत्न करेल. आता मात्र गौरव हेडेकर सातचा डिफेन्स सजलेला असेल बोनसून ऑन. परंतु प्रयत्न झाला तर निश्चितच अविनाश काळेचा अँकल होल्ड आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याचप्रमाणे सत्काराचा कार्यक्रम झालेला आहे. परंतु त्यातूनच आपले एक चांगले सामाजिक कार्यकर्ते ज्यांचा कोणत्याही कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असतो आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचा सहकार्य असतो. मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सभासद आदरणीय श्री जगन्नाथ रामचंद्र ठाकूर. जगन्नाथदा दिलगिरी व्यक्त करतो. आता मी जेव्हा लिस्ट घेतली तेव्हा मग पटकन लक्षात आलं की दादाचा सत्कार राहिलेला आहे. सॉरी. जगन्नाथ रामचंद्र ठाकूर. सामना पुन्हा एकदा बरोबरीवरती 3-3 चढाई करता. आता मात्र पार्थ शिर्के निश्चितच ही प्रयत्नांची चढाई असेल. जर्सी क्रमांक 14 6 विरुद्ध 1 बोनस ऑन प्रयत्न करावा लागेल पार्थला तर आणि तरच यशस्वी ठरू शकतो. परंतु अभेद क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजलंय. कितपत यश मिळेल पार्थला हे पाहणं मात्र रोमांचक ठरणार आहे. जबरदस्त फुटवर्कसह पार्थ मात्र यावेळेस माघारी परततोय. निश्चितच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज नोटबंदीच्या काळामध्ये काही शिवभक्तांना नोटेवरती हवे होते. परंतु त्याच्यावरती एक कवी फार छान लिहितात की नको शिवरायांना नोटेवर विकला जाईल तो वाटेवर. की नको शिवरायांना नोटेवर विकला जाईल तो वाटेवर. आहे समाजात काही दरिंदे नाहीत ते कुठलेच परिंदे. घेऊन जातील शिवाय दारूच्या अड्ड्यावर लावतील त्यालाही सट्ट्यावर. म्हणतील शिवराय घ्या आणि दारू द्या होतील पिऊन ते तराट. माजवतील कल्लोळ त्यांच्या घरात. भाटाच्या थाटी थोपवला जाईल गणितांच्या हाती सोपवला जाईल. निश्चितच मटणाच्या दुकानात घेऊन जातील त्याला. मंदिरात देवासमोर ठेवून येतील त्याला. फोपावलाय भ्रष्टाचार नाही उरला शिष्टाचार. नाही विकणाऱ्यातला तो नाही मांडायचा आम्हाला त्याचा शो. राहू द्या गांधीच तुमच्या नोटेवर. छत्रपती शिवाजी महाराज मात्र शोभून दिसतात अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर. अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. पुन्हा आपण मैदानाकडे बोलतोय. त्यानंतर आदरणीय सौ शाळा व्यवस्थापन समिती चिवेच्या अध्यक्षा सौ सुषमा किशोर दळवी आणि स्वयंपाकी संगीता रमेश ठाकूर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. शाळा व्यवस्थापन समिती चिवे शाळेच्या अध्यक्षा सौ सुषमा किशोर दळवी आणि संगीता रमेश ठाकूर स्वयंपाकी या दोघींनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. हॅलो. जगन्नाथ रामचंद्र ठाकूर. जगन्नाथ रामचंद्र ठाकूर यांच्याकडून या मंडळासाठी 500 रुपयाची भरीव देणगी आलेली आहे. मंडळ आपलं आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. सुषमा किशोर दळवी आणि संगीता रमेश ठाकूर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे.
आमच्या शाळेच्या स्वयंपाकी अतिशय स्वादिष्ट रुचकर भोजन बनवण्यात ज्यांचा हातखंडा आहे असे आमच्या संगीता रमेश ठाकूर आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुषमा किशोर दळवे यांचा आदर सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. दोघींनी एकमेकींचा मान सन्मान करायचा आहे. फोटो घ्या. एक मिनिट. आदरणीय सुरेंद्र राजाराम ठाकूर गुरुजी यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला रोख रक्कम 1000 रुपयाचं भरघोस देणगीमध्ये प्राप्त झालेला आहे. मंडळ आणि समर्थक बसतात कबड्डीचा आनंद लुटायला. कुणी रेड मारली तर कुणी कव्हर केली की टाळ्यांचा होतो गजर. विजयाचा गुलाल संपूर्ण गावात आणि उधळतो. हार असो को जीत नाते इथे जपलं जातं आणि कबड्डीच्या निमित्ताने अख्खं गाव इथे एकत्र येतं. गल्ली असो की दिल्ली, क्रिकेटचा हाच खेळ साऱ्या जगाला आवडतो. कबड्डी कबड्डी असा नाद इथे होतो. धन्यवाद. धन्यवाद निखिल. उत्कृष्ट असे शायरी आपण केलेली आहे. पुढच्या वेळेला सराव केल्याच्या नंतर अतिशय उत्कृष्ट होणार. त्यानंतर अंगणवाडी सेविका रवीना रवींद्र ठाकूर आणि माजी अंगणवाडी सेविका सुवर्ण लक्ष्मण ठाकूर. आपण असाल तर व्यासपीठावर यायचं आहे. माननीय सौ सुवर्ण लक्ष्मण ठाकूर माजी अंगणवाडी सेविका आणि सौ रवीना रवींद्र ठाकूर अंगणवाडी सेविका यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद सर. खऱ्या अर्थाने आजची कबड्डी स्पर्धा अतिशय महत्वाची ठरली आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये यशाकडे वाटचाल करणारी कबड्डी स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली. तब्बल 32 संघांचा सहभाग या कबड्डी या आजच्या स्पर्धेमध्ये होता आणि निश्चितच त्या 32 संघांमधून हे 2 भाग्यविधाते संघ आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये यशाकडे वाटचाल करतात. अर्थातच अंतिम फेरी खेळतात. तर मित्र हो, आजच्या तुमच्या सुपर रेड साठी टाळ्या बघायला मिळतात. तो रसिक वर्ग आज तुमचा खेळ चांगल्या प्रतीचा होतोय, यामुळे तुमच्याकरिता टाळ्या वाजवतोय. परंतु ज्यावेळेस तुमच्या खेळामध्ये काहीसा डाऊनफॉल येतो, ज्यावेळेस तुमचा खेळ मैदानामध्ये तितकासा चांगला होत नाही, त्यावेळेस तुम्हाला पाठीशी घालतो ना तो तुमचा संघ असतो. त्यामुळे कधीतरी विचार करता की मी माझ्या नावासाठी न खेळता मी माझ्या संघाच्या गावाच्या नावासाठी खेळ. आणि निश्चितच कोणताही खेळ असला, कबड्डीचा असू द्या, क्रिकेटचा असू द्या, त्या खेळामध्ये एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा की कोणाही एकामुळे तो खेळ नसो, 7 जणांच्या साथीचा कबड्डीचा खेळ असो. त्यामुळे 7 जणांच्या खेळावरती विश्वास ठेवा. कोणा एकामुळे की माझ्यामुळे माझा संघ आहे असं बिलकुल समजू नका. 7 जण आज मैदानामध्ये एकीचं बळ लावतायत, त्यामुळे तुमचा संघ आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. धन्यवाद. दीपक दुर्गावळे यांच्या माध्यमातून 500 रुपये पारितोषिक असेल. एका चढाईमध्ये 3 गुण. एका चढाईमध्ये 3 गुण टिपणाऱ्या खेळाडूकरिता 500 रुपयाचे पारितोषिक असेल. दीपक दुर्गावळे तसेच सांस्कृतिक ॲड्रेसचे सर्वेसर्वा सुरेंद्र भाऊ शिबिलकर यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक सुपर रेड आणि सुपर टॅकलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस मात्र जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. राहुल भोईच्या माध्यमातून पुन्हा एकदा थांबवलं जात आहे. प्रसाद हिरडेकरला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते. गुणतालिका मात्र स्टेपल होताना आपल्याला बघायला मिळेल. 7-7. बापूजी चषक 2025-2026 निश्चितच बापूजी चषक 2026 पुणे येथील ही कबड्डी स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. प्रसाद हिरडेकर याच्याकरिता ऑफर असेल
जर प्रसादच्या माध्यमातून सुपर रेट झाली तर त्याच्याकरिता भाई साजेकर याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 29 मार्च रोजी पुणे येथे होणारी कबड्डी स्पर्धा स्वयंभू हनुमान रहिवासी सेवा संघ पुणे यांच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. त्या स्पर्धेमधील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल रोख रक्कम 31,000 रुपये, द्वितीय क्रमांक 21,000 रुपये, तृतीय चतुर्थ क्रमांकाकरिता प्रत्येकी 11,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. निश्चितच तसेच त्या स्पर्धेला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आणि तसेच त्यांच्या सेवेत आलेल्या रसिक मार्गाला जेवणाची व्यवस्था असणार आहे. स्वयंभू हनुमान क्रीडा मंडळ रहिवासी सेवा संघ पुणे यांच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच त्या कबड्डी स्पर्धेमध्ये लवकरात लवकर आपण नावनोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करायचा हे असे मंडळाचे अध्यक्ष गुलाब गोपाळ ठाकूर यांची सर्व संघांना विनंती आहे. तसेच त्या स्पर्धेबद्दल संपूर्ण माहिती आणि नावनोंदणी करता आपण मयूर ठाकूर यांच्याकडे संपर्क करायचा आहे. शेवटची 3 मिनिटं असेल सामना संपायला. काय हा सामना 5-5 सळ्यांकडे जाईल. निश्चितच एक कडवी झुंज दोन संघांच्या दरम्यान कायमच आपल्याला बघायला मिळाले. दोन्ही संघ थर्ड रेड वरती खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात. आता मात्र चढाई करता प्रणय तेलंगे. शेवटची 3 मिनिटं असेल सामना संपायला आणि या 3 मिनिटांनी आपल्याला आजच्या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ मिळेल. अर्थातच स्वयंभू हनुमान क्रीडा मंडळ चिवे यांच्या 2026च्या कबड्डी स्पर्धेचा अंतिम विजेता संघ आपल्याला मिळणार आहे. 41व्या या वर्षाचा अंतिम विजेता संघ कोणता असेल? जय हनुमान रासळ की भैरीनाथ क्रीडा मंडळ बाबे. चढाई करता आता मात्र गौरव हिरडेकर आपल्याला बघायला मिळतं. बघूया कितपत प्रयत्न करेल गौरव. 6चा डिफेन्स असेल. बोनस गुण ऑन. शेवटची 2 मिनिटं. यावेळेस मात्र फ्लाइंग हँड टच आपल्याला बघायला मिळाला. प्रणयला मैदानाच्या बाहेर पडवलंय. थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय. यावेळेस डू ऑर डाय रेड साठी निश्चितच साहिल जगताप आपल्याला बघायला मिळेल. 7चा डिफेन्स असेल. बोनस गुण ऑन. यावेळेस लगावली गेली. करण मस्के यशस्वी ठरला, परंतु साहिलला ज्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जावं लागेल. ही अंतिम क्षणी घेतलेली 2 गुणांची आघाडी खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण ठरू शकते वाबे संघाकरिता.
वावे 10 तर रास 8 अशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते. यावेळेस मात्र जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. अविनाश खाडे देखील मैदानाच्या बाहेर. ही आघाडी मात्र वाढत चालली आहे. पुन्हा एकदा प्रयत्न केला जाता मात्र गौरव खेडेकर. हॅलो. दिवस नाही रात्र बदलते, दिवा नाही वाट बदलते. दिवस नाही रात्र बदलते, दिवा नाही वाट बदलते. नशीब बदलो ना बदले, वेळ मात्र नक्की मित्रा बदलते. वेळ मात्र नक्की मित्रा बदलते. सामना मात्र संतोष येतोय आणि लगातारच्या दुसऱ्या वर्षी निश्चितच या ठिकाणी विजेता ठरतोय. या ठिकाणी हरिनाथ वावे आपला अभिनंदन असेल.